सुरेश धस महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामधल्या आष्टी विधानसभेचे आमदार, पण आता एवढीच ओळख त्यांची राहिलेली नाही. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचं राजकारण नुसतं त्यांच्या भोवती फिरत नाहीये, तर ते स्वतः राजकारणाला एक प्रकारे वेगळी गती देताना दिसून येत आहेत आणि म्हणूनच आज आपण धसांवरती चर्चा करतोय. खरं तर भाजप, राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास राहिलेले सुरेश धस सध्या का इतके चर्चेमध्ये आलेत आणि त्याचा त्यांना किती फायदा तोटा होणार आहे, पुढच्या काळामध्ये सुरेश धसांचं भवितव्य काय असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये विस्ताराने बोलणार आहोत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड जिल्ह्यातल्या मसाजोग इथले माजी सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्या अनुषंगाने धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंचं नाव घेण्याची पहिली हिंमत जी आहे ती आमदार सुरेश धस यांनी दाखवली. सुरुवातीला विधानसभेमध्ये त्यांनी हा प्रश्न मांडला आणि कुठेतरी त्यांनी माध्यमांमध्ये येऊन बोलायला सुरुवात केली. पण हे प्रकरण इतकं वाढेल अशी कल्पना कुणालाच नव्हती. पण ज्या पद्धतीने धसांनी हे प्रकरण धडास लावलेलं आहे, ज्या पद्धतीने धसांनी हे प्रकरण उचललेलं आहे, ते बघता हे कुठेतरी वेगळ्या वळणाने चाललंय असं म्हणायला हरकत नाही. बीडमध्ये निघालेला प्रचंड मोठा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये सुरेश धस यांना मिळालेलं महत्त्व, त्यांनी अत्यंत त्वेषाने केलेलं भाषण हे अनेक प्रकारे बघण्यासारखं आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व म्हणून पुढे येणं आणि मुंडेंचं नेतृत्व कमी करणं. खरं तर सुरुवातीला सुरेश धस हे गोपीनाथ मुंडेंचे शिष्य होते. सुरेश धस यांचा सरपंच पदापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आहे आणि त्यांना पहिल्यांदा हेरणारी व्यक्तीसुद्धा भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडे हेच होते. त्यामुळे मुंडेंचा चेहरा, मुंडेंचा फोटो आजही सुरेश धसांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती बघायला मिळतो. पण याच मुंडेंच्या कन्या असलेल्या पंकजा मुंडे किंवा पुतणे असलेले धनंजय मुंडे यांच्याशी मात्र धसांचं काही प्रमाणामध्ये फाटलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर या संतोष देशमुख प्रकरणामध्ये तर ते अगदी स्पष्टच झालं. धस यांनी माझ्या निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडेंनी माझा प्रचार केला नाही, नव्हे माझ्या विरोधात काम केलं असा आरोप सुद्धा केला होता. हे सगळं एका बाजूला सुरू असताना ज्यावेळी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्यानंतर सुरेश धस यांनी एक प्रकारे बोलायला सुरुवात केली आणि मुंडेंचं बीडमध्ये असलेलं नेतृत्व, त्यांचं प्रस्थापित असणं ह्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच बीडमध्ये मुंडे भावा बहिणींच्या विरोधामध्ये आणि विशेषतः धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये आमदार एकत्र आले, आमदारांची मोट बांधण्यात आली. त्यामध्ये महायुतीतल्या आमदारांचा सुद्धा समावेश होता. एक मोठा मोर्चा वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये काढण्यात आला आणि त्या सगळ्याचं नेतृत्व एक प्रकारे सुरेश धसांनी केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अर्थात हा मोर्चा सर्वपक्षीय होता. याला राजकारण म्हणून जरी नाही बघितलं तरी या सगळ्यामध्ये कुठेतरी बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून सुरेश धस आता एक पाऊल पुढे गेलेत असं म्हणायला हरकत नाही. यातला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा नेतृत्व म्हणून प्रस्थापित. सुरेश धस सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा कुठेतरी पंकजा मुंडेंना विरोधक किंवा त्यांना सेटबॅक बसावा यासाठीच धसांना आणलं गेलं असं सुद्धा त्यावेळी बोललं गेलं होतं. हे सगळं एका बाजूला सुरू असताना आता मराठा कुठेतरी समाजासाठी ज्या पद्धतीने सुरेश धस उभे राहिलेले आहेत, भाजपचे आमदार आहेत आणि हे जर सगळं बघितलं तर त्याचा कुठेतरी भाजपला फायदा होऊ शकतो. एकीकडे जरांगे पाटील यांनी कायमच भाजपच्या विरोधात जरी नसली तरी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मराठा समाज जो आहे तो जरांगेंसोबत धसांचंही नेतृत्व स्वीकारणार का, किंवा कुठेतरी जरांगेंची ताकद थोडीशी कमी करून धसांची वाढली तर एक प्रतिनेतृत्व निर्माण होणार का, असे सुद्धा मुद्दे आता चर्चेले जात आहेत. अर्थात याबद्दल लगेच अंदाज बांधणं योग्य नाही. मात्र सुरेश धस हे कुठेतरी मराठा समाजाचं नेतृत्व होऊ इच्छित आहेत का किंवा होऊ बघत आहेत का, विशेषतः संतोष देशमुख प्रकरणाने तसं भासवलं जातंय का, तर याचं उत्तर हो असंच आहे. यातला तिसरा आणि इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे सुरेश धसांची या सगळ्यामुळे भाजपमध्ये ताकद वाढणार आहे. नाही म्हटलं तरी महायुतीला दणदणीत बहुमत मिळालेलं आहे आणि भाजपकडे अनेक अधिक चांगले आक्रमक बोलणारे चेहरे आहेत. भाजपकडे मंत्रिपदासाठी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने सुरेश धसांनी हे बीडमधलं प्रकरण लावून धरलेलं आहे, ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रामध्ये आता ओळखले जात आहेत, त्यांना प्रत्येक गावागावामध्ये ओळख मिळताना दिसतीये, ते जर बघितलं तर सुरेश धसांचं भाजपमधलं महत्त्व आणि भाजपमधली ताकद वाढणार आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. विशेषतः पुढच्या 2.5 वर्षामध्ये त्यांना मंत्रिपद सुद्धा दिलं जाईल अशी सुद्धा एकीकडे चर्चा दिसतीये. त्यामुळे सुरेश धस
यांना या सगळ्या लढ्यामध्ये जसा संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी सुरेश धसांचे प्रयत्न जे आहेत ते उपयोगी ठरू शकतात, तर त्याच पद्धतीने सुरेश धस यांना सुद्धा वैयक्तिक फायदा होण्याची चिन्ह आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या सगळ्याबाबत काय वाटतं? धस यांच्या राजकीय प्रवासाबाबत काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.